चला पोचलो आता मंदिरामध्ये मस्त वाटतं दर्शन आहेत. करदा घेतात करदा. आंबट आहेत का गोड आहेत? मावशीला विचारताय ना थांब ना. करदा आंबटच असेल, जेव्हा कालो होतील तेव्हा गोड लागतील ते. आता निघालो मस्त पैकी. मामा गेले तिथं वडे घ्यायला, दाखवतो तुम्हाला. लाच्या शिंगा घेतल्या मला शिंगा. चिरनेर मधला कोण बघत असेल ना कमेंट करून सांगा. आईला उठवली बरं नाही करत आईला. कशी आहे, बरी आहेस का? बघू शकता पंकज भाऊ चाललेला आपल्याला. जनील चालू आहे यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आता आपल्याला जायचं आहे मस्तपैकी चिरनेर गावामध्ये गणपती बाप्पांच्या दर्शनाला, म्हणजे चिरनेर गावातील महागणपतीच्या दर्शनाला. पहिला जातो, गाड्या बिड्या धुवून घेतो, तोपर्यंत सर्वजण रेडी होत आहे. कारण की बघूया किती वेळ लागतं, कारण की 10:30ला निघायचं. आता 10 म्हणजे ऊन पण तेवढाच पडायला लागलं. तर चला जाऊन खाली पहिला गाड्या वगैरे धुवून घेतो आणि मग बघूया. आणि मावशीचा पण येणार आहे, आय थिंक त्या पुढे मागे होऊन जाते. तर की प्लॅन तर चाललेला आमचा. डायरेक्ट दाखवतो तुम्हाला कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. गाड्या धुवून झाल्याच्या नंतरच भेटतो तुम्हाला. तर काहीच गाड्या वगैरे धुवून झालं मस्तपैकी. आणि मग मी लागली ओरडायला, कारण की अर्धा तासाच्या वरती गेला गाड्या धुवून. आणि 2 गाड्या धुवायच्या होत्या. एक गाडीला समजा तर हँडल लॉक केला नव्हता मी रात्री, त्याच्यामुळे जाऊ. आता अवतार पण विचित्र झाली. पटकन जाऊन सफाई शर्ट घालतो, तयारी होतो आणि निघतो. कारण की सगळेजण तयार तर झालेले आहेत, अवकच उशीर न व्हायसाठी. मग नंतर जायचं आईच्या घरी. आईची तब्येत पण बरी नाही, तिथला पण बघून येऊ. चिरनेर गावामध्येच आहे. मम्मीसुद्धा रेडी झाले, धीरजसुद्धा रेडी झाले. नवीन गाडी घेऊन चाललं आहे मस्तपैकी. हेल्मेट वगैरे घेतला आहे. पहिला सेफ्टी महत्त्वाची आहे, कुठेही जाताना पहिला हेल्मेट जरूर घ्या. चला आता निघू इथून डायरेक्ट घरी. घरातून खाली जायला गाडी वगैरे पुसून घेतले मस्तपैकी. आता जाऊन खालीच भेटतो, नाही तर मग डायरेक्ट चिरनेरला जाऊन भेटतो. जस्ट पोचलो आणि गर्दी बघू शकता किती आहे. एकदम गर्दी डेंजर एकदम. आता दाखवतो तुम्हाला आतमध्ये. जास्त शूट नाही करणार, थोडासा शूट कर. हार्वेगर घेऊन निघू बघ. बघू शकतो मस्त गणपती बाप्पाची रांगोळी काढली मयूरेश्वर. बघू शकता लेट माणसं आलेली आहेत आमची. ही लेट माणसं आहे. लेट माणसं ही. चला पोचलो आता मंदिरामध्ये. मस्त वाटतं दर्शन करून घेऊ. जस्ट बाहेर पडलो मंदिरामध्ये. एवढी गर्दी होती ना, जास्त काही शूट नाही केलं, फक्त गर्दीचं शूट केलं. आता पोचलो मस्त बाहेरच्या मंदिरामध्ये. आता इकडे दर्शन घेऊ आणि मग जाऊ आपण हनुमानरायाचं दर्शन करायला. चला आता मंदिरामध्ये पोचलो. बघू शकता रताली आहेत, कोण आणि मुलट्या ना. रताली कोण आणि मुलट्या ना. हां बघू शकता. इथं तुम्हाला पाहिजे असेल शॉपिंग करू शकता. मस्तपैकी भाजी वगैरे आहे. तर बघू शकता भाजी, लाडू आणि
मी लाडू घेतलेत मस्तपैकी. आता इथं मम्मी काय बघताय, कोण आहे, रताळी आणि अजून मुलट्या आहेत वाटतं. तर वाल आहेत, कोणता पावटा वाल आहे का माहीत ना, कुठलं वाल आहेत मम्मी बघ. मम्मीने बघितलं वाल. कसा किलो आहे वाल? 200 किलो. काय करदा घेतलीस? आंबट आंबट मला बाहेर निघू दे. दुसरे आहेत करदा घेतात. करदा आंबट आहेत का गोड आहेत? मावशीला विचारताय ना, थांब ना. करदा आंबटच असेल, जेव्हा कालो होतील तेव्हा गोड लागतील ते. आंबट गोड तुला गोड लागतील. घेते का काचऱ्या? काचऱ्या मम्मी, काचऱ्या 50ला 3 आहे. एक खाऊन बघू आपण कसा लागतो तो. एक घेतलं. तेवढा आंबट नाही जसा पाहिजे तसा. नाही आंबट एवढा. दोन टाकलं असं बायकांचा बार्गेनिंग असं असतं. पप्पा घेतात काचऱ्या. दोन टाका. आता तिथून शॉपिंग वगैरे करून निघालो. आता आलाय चिरनेरचा जंगल सत्याग्रह. इकडे समोरच आहे. आपण पहिला पण दाखवलंय, आता नाही दाखवत. आता इकडे शिव मंदिरामध्ये जाऊ मस्तपैकी, तिकडूनचं दर्शन करू. गरम एवढं होतंय ना डेंजर, आणि पायला असायला लागले तो तापल्यान पूर्ण हे ब्लॉक. मामा, मावशी, दादा, धीरज पुरे गेलेत. इकडे मी, मम्मी ना पप्पा, आम्ही असं दोन स्कूट्या घेऊन आलो. एक स्कूटी, एक टू व्हीलर आणि इतकी गाडी घेऊन आले. ॲक्च्युली ते सकाळी लवकर येणार होतं आणि आम्ही लेट, पण टायमिंग चुकला. आणि इथं विकी बाई भेटले आपला, बघू शकता. किती जण आले तुम्ही? बरेच जण ते भेटलं मला. चला आपण पण दर्शन करून घ्या. ये 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 येऊ ना आता परत 7 तारखेला बघू. असली ऑर्डर ते येऊ. चला आतमध्ये जाऊन आतमधलं दर्शन करून. काय जात आतमध्ये. दर्शन करून घेऊ. घे ना तू, तुझा पण घेतो ना. कोण पोरगी बिरगी असेल तर दाखवा लवकर, लगीन होते दादाचं आमच्या. मग काय लगीन तर करायचं आहे ना मावशी, बरोबर का ना? लगीन तर करायचं आहे, असेल तर कोण दाखवा. शिवाय आता घे दर्शन. काही मस्तपैकी दर्शन करून बाहेर निघालो. आणि इथं समोरच तलाव आहे एक आहे, आणि तिकडं गाड्या लावतो आपण त्या बाजूला एक तलाव. मी गाडी या घराच्या त्या बाजूलाच लावले समोर. आता इथून जायचं आईच्या घरा. आईला बघायला दाखवतो तुम्हाला कोण आहे ती. आणि चिरनेरमधलं जर कोण ब्लॉग बघत असेल ना माझा, तर नक्की कमेंट करून सांगा मी कोणाच्या घरी गेलतो ते. तर आता निघालो मस्तपैकी. मामा गेले तिथं वडे घ्यायला, दाखवतो तुम्हाला. बघू शकता मामाने घेतलं मस्तपैकी वडं साबुदाण्याचं. जा मग बाय. चला आम्ही चाललो आता. हे इकडून जातील, आम्हाला गावात जायचं. वालाच्या शिंगा घेतल्या, वालाच्या शिंगा. निघालो मस्तपैकी. आता शॉपिंग चालू आहे त्यांची. मी पहिला जातो गाडी घेऊन इथून. दादाला सोडायचं आहे तल्याजवळ. आता डायरेक्ट मस्तपैकी पोचलोय तल्याजवळ. तला दुसरा. आणि आता दादाची गाडी इकडं
म्हणजे मावशीचं येतं तो काहीतरी देतो मग मावशीला म्हणजे मम्मीला वस्तू. तर बघूया काय देतो वस्तू. काय चॉकलेट. थँक्यू. आता विचलाल तो आता हातानंच ठेवायला लागेल. मस्त चॉकलेट दिले. तर जाऊ डायरेक्ट आता आईंच्या घरी भेटू. पोचलो आईंच्या घरी. हा घरी ओम साईराम आईंचं घर. आणि आई कोण आहे ते तुम्हाला दाखवतो मी. तर चला या. बाबा पण आहे बघा. चिरनेरमधलं कोण बघत असेल ना कमेंट करून सांगा. तर आईला उठवली बरं नाही करत आईला. कशी आहे बरी आहेस का? बघू शकता आणि ईश्वरी सुद्धा आलेली आहे. आता पंकज ठाकूरच्या कपड्याच्या दुकानामध्ये गेल्यात. पंक्ती मेन्स वेअर. तर चला आपण पण जाऊ. दाखवतो तुम्हाला थोडा वेळ काय आहे ते बघूया. आलोच खरं कपडा. एक जास्त नको एक टी शर्ट घे फक्त. हा अशी बहीण ना आपली. मम्मी काय बोलतो तू? पंक्ती मेन्स वेअर या सर्वांनी शॉपिंग करा. मस्त आपल्या भावातला सपोर्ट करा सगळे भाऊ आणि बहिणीला. हे कपडे लेडीज वेअर असं आहे का? ठीक आहे घ्या. आता पंकज भाऊ आणि भक्तीताई नाही आहे दुकानामध्ये. त्यांचं कोणतरी भाऊ वगैरे आहेत. दोघं जण आहेत देतात काढून मस्तपैकी कपडा. बघू शकता पंकज भाऊ चाललेला आपल्याला. जस्ट पोचलो घरी. फ्रेश वगैरे झालो. आता आराम करतो जाऊन. आणि पंकज ठाकूरचं दुकान एकदम भारी. आपल्या भावाला नक्की सपोर्ट करा. जा तिथे कपडे घ्या. तुषार वर्षात त्यांनी तर त्यांचे लेडीजचे पण कपडे घेतलेत आणि जेंट्सवर मला घाई असल्यामुळे मी निघालो तिथून. नेक्स्ट टाइम आपण जाऊ तिथे कपडे घ्यायला गेल्यावर. त्याला सांगितलं तसं मी आल्यावर घेईन म्हणून. कपडे पण चांगल्या क्वालिटीचे आहेत आणि मस्त असे कपडे आहेत आणि भाव पण भारी आहे. जर तुम्हाला आवडले तर नक्की जा तिथं. मस्त असं दुकान आहे. चिरनेर नाक्यावरच आहे. म्हणजे आपला चिरनेर पिरकोन रोडला आहे त्या रोडला आहे. तर जा आता जाऊन पहिला आराम करतो आणि मग एक झोप काढून घेतो ना मग नंतर भेटतो तुम्हाला. चला तर गाईज मस्तपैकी फ्रेश होऊन रेडी झालं आणि मम्मी करते इकडे दिवाबत्ती संध्याकाळची. तर चला मी चाललो एक जरा बाहेर जाऊन तर कामाने मी जाऊन येऊ पहिला. सर मग अशी आलो ना एवढी झोप येत होती ना डोळ्यावर. अजूनही झोप आहे तशी उडाली ना. तर गाईज बघा व्ह्यू बघा कसा एकदम क्रेझी वाटतं ना. बघा या बाजूला सगळ्या बिल्डिंग भरायला लागले. या बाजूला पण बिल्डिंग. आता पूर्ण बिल्डिंग भरून गाव पॅक होणार आहे. गाव तो गावच राहणार आहे पण गावाचा गाव पण थोड्या दिवसांनी जायला निघून काहीच राहणार ना. तर काहीच बाहेर जाऊन मग असे आलो. जेवलो ना आता होता. आता वाजले 11:15 झाले. तर चालू म्हणजे थोडासा दाखवतो मला. 11:19 झाले. तर चला चालू न आणि जे काही काम होतं ते झालं. बघूया आता पुढं काय होतं. पुढं पण सांगेन तुम्हाला. दाखवेन तुम्हाला. बघा कसा क्यूट पपी आले. मस्त असं कुत्रा आहे. 2 कुत्रे आहेत आणि 3 कुत्रे आहेत. तर चला जाऊन येऊ आणि पटापट चालून घेऊ आणि मग तुम्हाला भेटतो. तर काहीच मस्तपैकी चालून वगैरे झालेलं आहे. आता निघालो घरी जायला. आजचा संकष्टीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. आणि दर्शनाला खूप गर्दी होते. ते मंदिरामध्ये काही शूट नाही केलं. फक्त आपलं गणपती बाप्पांचं जेव्हा दर्शन करायला गेलं ना आतमध्ये तेवढाच पार्ट शूट केलं आणि बाहेर जे शॉपिंग वगैरे केली तो भाग. ब्लॉग पण जास्त मोठा नसेल झाला. येऊन झोपलेलं आणि त्याच्यानंतर माझा काम होता ते कामासाठी गेलेलो. मग अशी बोललो त्याप्रमाणे. आणि नंतर गेलो पंकज भावाच्या आपल्या दुकानामध्ये. तो हुशार वगैरे गेलेले सर्वजण होते. तुम्हाला बघायला भेटेल. त्याच्यामध्ये त्याही शॉपिंग सुद्धा गेली पण ते गेले होते उरणला. आय थिंक तिथे उरण स्टेशनला गेले होते. काम होतं त्यांचं तो काम करायला. आणि तिकडून येतं फिरत येऊन मग गणपती बाप्पाचं दर्शनसुद्धा घेतलं. आणि त्यांना एकदम डेंजर गर्दी भेटली. आम्ही निघालो त्याच्यानंतर गर्दी कमी झाली पण पाऊण तासानंतर गर्दी एवढी वाढली ना अक्षरशः जाम झाली. संध्याकाळच्या वेळेला नसतं पण दुपारचे पासून सकाळपर्यंत गर्दी जास्त असते. आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.
आहे.